नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत। संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा। शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही योजना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने देखील महाराष्ट्र राज्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्यास सुरुवात केलेली होती। आतापर्यंत या योजनेच्या मार्फत पात्र शेतकऱ्यांना 3 हप्त्यांचे वाटप करण्यात आलेले आहे। जो काही येणारा 4था हप्ता आहे, या 4थ्या हप्त्याचा कालावधी हा जुलै महिन्यापर्यंतचा होता। सरासरी जुलै महिन्यापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हा 4था हप्ता जमा व्हायला पाहिजे होता, परंतु अजूनही हा 4था हप्ता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा न झाल्यामुळे शेतकऱ्याच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की ही योजना आता बंद झालेली आहे असे देखील शेतकऱ्यांना वाटत आहे, किंवा या योजनेचे पैसे आता मिळणार नाहीत। जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या मनामध्ये बरेच सारे प्रश्न निर्माण झालेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, घाबरायचं कारण नाही। ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जी आहे ही बंद झालेली नाही। फक्त हिचा जो येणारा हप्ता आहे हा काही दिवसासाठी पोस्टपोन झालेला आहे। काही शासकीय कामामुळे हा हप्ता टाकण्यास व्यत्यय निर्माण होत आहे, वेळ लागत आहे। याचे जे कारण आपल्या हाती लागले ते कारण म्हणजे जो शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र आहे अशा शेतकऱ्यांना त्या हप्त्यासोबतच आता नॅनो DAP व नॅनो युरियाचे वाटप राज्य सरकार करणार आहे अशी माहिती आपल्या हाती लागलेली आहे। त्यामुळे नॅनो DAP व नॅनो युरिया या हप्त्यासोबतच त्या शेतकऱ्यांना देण्यासाठी शेतकऱ्याचे शासनाचे बजेट जे आहे ते कमी पडत असेल। जे बजेट कुठून तरी शासन मंजूर करून हा हप्ता आहे हा शेतकऱ्यांना लवकरात लवकर पुरवीन अशी देखील माहिती आपल्याला मिळालेली आहे। त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी घाबरायचे कारण नाही। ही जी काही योजना आहे ही बंद झालेली नाही। तुम्हाला 4था हप्ता मिळणार आहे, परंतु हा 4था हप्ता मिळण्यासाठी काहीसा विलंब लागू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।